मित्रांनो नमस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला अजित पवार विमानाने निघाले. विमान बारामती विमानतळावर लँड होण्याची तयारी असताना अगदी धावपट्टीच्या शेजारी विमानाचा मोठा अपघात झाला, ज्यामुळे अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धावपट्टीकडे जात असताना विमान अचानक एका बाजूला कोलमडले आणि थेट शेतात पडले. मोठा स्फोट विमानाचा झाला. अजित पवार यांचे निधन झाले आणि आज ते आपल्यात नाही, यावर विश्वास करणे सर्वांनाच कठीण झाले आहे. अजित पवार यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबावरच नाही तर राज्यावर दुःख कोसळले. काल बारामतीसह राज्यात शोककळा होती. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानात प्रांगणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. महापालिका निवडणुका अजित पवार आणि काका शरद पवार यांच्या पक्षांसोबत लढण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना म्हणावे तसे यश महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. यामुळे अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कंबर कसली होती. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या तब्बल 4 सभा बारामतीत होत्या, मात्र त्यापूर्वीच विमान अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार, ना सभा, ना रोड शो. फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत. उमेदवारांनी घरोघर जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. तरीही निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्या प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती